महाराष्ट्रामध्ये निवडणुका जवळ येतील तशा प्रकारच्या राजकीय जुळण्या होत आहेत। गेल्या 5 वर्षामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सरकार येऊन गेली। दोन्ही सरकारांचा कार्यकाल महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेला आहे। एकमेकावर गलिच्छ पातळीवर आरोप प्रत्यारोप करणे, पक्ष फोडणे, बघून घेण्याची भाषा करणे याच्या व्यतिरिक्त गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये काही झालेलं नाही। हे राजकारण आहे की टोळी युद्ध आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये चळवळीची पार्श्वभूमी असणारे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जे छोटे मोठे पक्ष आणि सामाजिक संघटना चळवळी करत असतात। 4 वर्ष 10 महिने आम्ही चळवळ करतो आणि निवडणुका झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते गायब होतात। अशा सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून आम्ही एक व्यापक आघाडीचा प्रयत्न करतोय। खरं तर ही आमची तिसरी आघाडी नाही, आम्ही तिसरी का, खरं तर आमची पहिली आघाडी आहे आणि सगळ्या मतदारसंघामध्ये सक्षम पर्याय देणार आहोत। स्वच्छ हाताचे, स्वच्छ चारित्र्याचे, ज्यांच्याकडे मतदारसंघाचा आणि राज्याचा विकास करण्याचं विजन आहे अशा चेहऱ्यांना आमची सगळी चळवळीची पुण्याई पाठीशी लावून आम्ही निवडणुकीला उभा करणार आहोत। ना आम्ही जातीच्या, धर्माच्या किंवा भावनिक मुद्द्याच्या आधाराने निवडणुका लढवणार नाही, तर प्रश्नावर, धोरणावर आम्ही निवडणुका लढवणार आहोत। याच्यामध्ये शेतकरी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार वामनराव चटप आणि त्यांची शेतकरी संघटना, माजी आमदार शंकरराव धोंडगे आणि ते नेतृत्व करत असणारे महाराष्ट्र विकास समिती MRS, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार बच्चूभाऊ कडू, संभाजीराजे, असे सगळे आम्ही एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा चालू आहे। या संदर्भातली एक बैठक आमची पुण्यामध्ये 19 तारखेला होणार आहेच। मराठा आरक्षणासाठी चळवळ करणारे मनोज जरांगे पाटील हेही आमच्यावर यावे, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। संभाजीराजे त्यांच्यावर चर्चा करतायत। एक व्यापक आघाडी अशी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली तुम्हाला दिसेल, परंतु चर्चा भलत्याच प्रश्नावर होते आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता या गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि त्याचं उत्तर